3rd ऑफ ऑक्टोबर फ्रायडे. कारण रात्री आम्ही 11:30 वाजता पोचलो. जस्ट एक फेस वॉश केला, आवरलं आणि झोपलो डायरेक्ट. 8 वाजता उठलो. काही नाही, फ्रेश वगैरे झालो, चाय वगैरे पिला, कपडे वॉश करून वगैरे आंघोळ करून बाहेर आलो. आणि आता मंदिरातलं दर्शन घेऊयात. दर्शन घेतलं की मग उज्जैन महाकाल मंदिरला जायचं आहे. आणि ते आलं की मग तिथलं प्लेसेस एक्सप्लोर करायचे. मोहितला काहीतरी घरच्यांसाठी घ्यायचं आहे, मी पण घेईल काही चांगलं भेटलं तर. ऑलरेडी घेतलंच होतं हैदराबादला असताना, बट अजून काही चांगलं मिळालं तर घेऊयात. सो हे एक्झॅक्टली हायवेच्या जर तुम्ही इंदोरवरून येतं तर लेफ्ट साईडला आहे हे टेम्पल आणि धर्मशाला. सो हे असं आहे, इथं एक मंदिर आहे आणि ही अशी प्लेस आहे. सो हा वाला हायवे आहे, हायवेच्या लेफ्ट साईडला असं मंदिर वगैरे आहे. सो चला आता दर्शन वगैरे करू आणि मग पुढे जाऊ. हे असं बनवतात, पूजा वगैरे झाली ना, हे असं त्यांचं पूर्ण बनवतात तिथे. किती मस्त केलेलं आहे. हेच ते महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. मस्त दर्शन झालेलं आहे. सो जाताना वरच्या फ्लोअरला दर्शन झालं, तिथून केलं, नंतर परत खाली गेलो. साईडच्या मंदिरात पण दर्शन झालं, ते पण ओंकारेश्वरचं आहे, ते पण दर्शन झालं. ऊन भरपूर आहे, एवढं ऊन आहे ना, गर्दी तर बिलकुलच नाही आहे, कसलीच गर्दी नाही आहे. 10 मिनटं लागले फक्त आत जायला. तर मस्तपैकी घेतलेलं आहे, टच करायला हे घेतलेलं आहे. ॲटो फोकस होत नव्हता, त्यांनी पण तेच घेतलंय. दुपारी आम्ही मस्त दर्शन वगैरे करून ना 12:30-1ला आलो. लेट ब्रेकफास्ट वगैरे केला होता, त्यामुळं मग आम्ही डायरेक्ट झोपून गेलो. आल्यावर 5-5:30 पर्यंत झोपलो होतो. मस्त एकदम झोप झाली, फ्रेश झालो. त्यानंतर मग जेवण केलं इथे, जिथे जैन धर्मशाळा 6:30च्या आधी जेवण असतं, म्हणजे 5 ते 6:30 आहे. तोपर्यंत जेवण केलं, जेवण करून बाहेर आलो तर एकदम डार्क क्लाउड झालं आणि पाऊस सुरू झाला खतरनाक. नुसता पाऊस झाला. आता मग थोड्या वेळापूर्वी तसा सुरू झाला आहे, अजून पण चालू आहे, अर्धा पाऊण तास झाला. आमचा प्लॅन होता की आता इव्हिनिंगला 6-6:30ला परत आम्ही इकडे आणणार होतो महाकालेश्वर मंदिर. कारण संध्याकाळची तिकडे आरती वगैरे असते, लाईट वगैरे सेटअप कसं आहे काय कधी बघितलं नाही आहे, त्यामुळं बघायचं होतं. पण नेमकं आता पाऊस आला आणि मग सगळा प्लॅन कॅन्सल करावा लागला. आता बघू पाऊस किती वेळ येतोय, त्यानंतर मग ठरवूयात काय करता येईल. आत्ता तरी 7:30 झाले असतील, बघूयात काय करता येतं. चान्स मिळाला तर जाईल, नाही तर मोदी सकाळी उठून ओंकारेश्वरला जायचं आहे. 5:30-6 पर्यंत निघणार आहे. 3-4 तास लागतील. 10 ते 12 तर आम्ही शीघ्र दर्शनचं पास घेतलेला आहे. बघूयात इकडे काय कसं आहे उद्याचं. त्यामुळे तर आता लवकर जाऊन झोपेल 10-11ला. मग उद्या ओंकारेश्वर दुपारपर्यंत होऊन जाईल. संध्याकाळी यायचं, आवरायचं, बॅकपॅक करायची आणि मग 5 तारखेला पुणे. हॅलो, गुड मॉर्निंग. सो आज आहे 4 ऑक्टोबर आणि आता मी सकाळी 6-6:30ला निघालो होतो उज्जैनवरनं. आणि
अराउंड 130 किलोमीटरचं आहे ओंकारेश्वर. सो आता आम्ही इथे पोचलो आहे. सो जस्ट गाडी पार्क केली आहे. सो हेल्मेटला लॉक वगैरे लावलं आहे कारण की इथं माहीत नाही की लगेज वगैरे कुठे ठेवायचं आहे, काय करायचं आहे. सो आता इथे दर्शन घेऊ. पहिले जर इथून बाहेर पडूयात. काहीतरी रिव्हर क्रॉस करावं लागतं एक तर ब्रिजवरनं किंवा बोटीतून. त्यानंतर मग दर्शन घेऊयात कारण का पास तर आहे आपला 10 ते 12च्या मध्ये तुम्ही जाऊ शकता. चला आता ब्रिजवरनंच जायचं आहे. बोटनी पण जायचं खूप. हे असं 50 रुपीज पर पर्सन आहे. तर तुम्ही क्रॉस करायचं हे करू शकता. आता दर्शन वगैरे झालं की मग बोटीने आपण इकडे येऊ. सो आपण आपल्याला तेवढा फ्री टाईम असेल की सगळं एक्सप्लोर करायला असेल. दर्शन महत्त्वाचं आहे. आणि शीघ्र दर्शनचे पास घेतले होते ना, तर इथं कसं आहे की जर तुमच्याकडे पास असेल किंवा इथं येऊन जरी काढता तर तुम्हाला बँड घ्यावा लागतो. ज्या असं असतो बँड दाखव रे, म्हणजे असं आहे. त्यामुळे बँड घ्या आणि मगच तुम्हाला त्या लाईन थ्रू तुम्हाला अलाव करतील. सो हे एक पॉईंट नोट करा जे कोणी शीघ्र दर्शनचा पास घेऊन येत आहे तर. पाण्याचा फ्लो असा वाढलाय ना आता. हा आणि पाण्याचा फ्लो बघा आता. पाण्याचा फ्लो वाढलाय ना आता. अशी लागली. चल भाई बघा अभी भाऊ हा काय करणार आज पलटी करतोय. नीट जा रे बाबा. ते जर पाण्यात पडलं ना अवघड होईल. जा धन्यवाद. बोटिंग झालं, दर्शन झालं, इथले पॉइंट्स बघितले. आता चला जाऊ घरी. हे कोणतं तरी घाट, असे भरपूर घाट आहे तिथे. सगळे स्नान करतायत. बोटिंग मधून इकडे तिकडे करतायत. ब्रिज मधनं पण जातात. काय काय लपवतोय? झालं घेत नव्हतो तू. हे हो करायला लागला. झाली चेष्टा कोण करतंय? कालपासून किती घेतले? सगळी राईड वगैरे झाल्या. वॉशिंग केलं की काय भारी वाटतं. खूपच घाण झाली होती गाडी. राईड सगळीच एन्जॉय केली. राईड पण केली, टच केलं, गाडी पण वॉश केली. मजाच वेगळी त्यात. जेवढी घाण गाडी तेवढी राईड चांगली. हा मग वॉटर ब्रेक साठी थांबलो होतो. पाऊस का बेकार होता. वाट लागली. खूप घाण ऑफरोडिंग होता. टोटल 1621 किलोमीटर झालेत. काही 4:45ला आम्ही काहीतरी निघालो होतो. सेफली पोचलो. दर्शन मस्त झालं. ओव्हरऑल राईड चांगली होती. फील्स गुड. प्राऊड मस्त वाटतं.